इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। कल्याण न्यायालयात आज अक्षय शिंदेच्या कुटुंबियांनी चार्जशीटसाठी अर्ज दाखल केला। या अर्जात अक्षयच्या काकांनी, वकिलांनी आणि आईवडिलांनी संरक्षणाची मागणी केली आहे। अक्षय शिंदेच्या कुटुंबियांना दफनभूमीसाठी जागा मिळत नाही, म्हणून त्यांनी कोर्टात याबाबत माहिती दिली। पोलिसांनी बदलापूरमध्ये दफनभूमीच्या जागांची पाहणी करण्यासाठी कुटुंबियांना बोलवले आहे। किरीट सोमय्या यांना संरक्षण दिले जाते। शिंदेच्या कुटुंबियांनी देखील तशाच प्रकारच्या संरक्षणाची मागणी केली आहे। सोशल मीडियावर त्यांना अनेक धमक्या मिळत असल्याने त्यांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्यात यावी अशी विनंती त्यांनी केली आहे। या प्रकरणात सरकारचा सहभाग असल्याची शंका व्यक्त केली जात आहे आणि मुख्य आरोपी फरार आहेत। या सर्व प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने संबंधित यंत्रणांना तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत। आम्ही आलतो आज मुलाचा चार्जशीट घ्यायला, तर आम्ही चार्जशीट घ्यायला आलतो, तर आम्ही कॉपी टाकून दिलेली आता घेतल्या। आणि आता आमच्या वकील जे लढणार आहेत तर त्यांच्या जीवाला धोका आहे आणि त्यांच्या आई वडिलांना पण जीवाला धोका आहे आणि त्यांच्या सुरक्षेसाठी आम्ही इथं आलेलो आज। आणि त्या सुरक्षेसाठी आम्ही मागणी केलेली आहे आणि आम्ही गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पण ईमेल केलेला आहे। तर आम्ही मागणी केलेला आहे तर यांच्या सुरक्षेसाठी बंदोबस्त द्यावी आणि आता जे मुलाचा जे अंतिम विधी करणार जे आहेत ते त्याच्यासाठी पण सुरक्षित द्यावी, ते आम्ही हे मागणी केलेली आहे। आता आमचं हे नाही ठरलेलं अजून ते जागा कुठे आहे, ते आता ते जागा आम्ही ते देतील ते आम्ही बघू आणि ते त्याच्यानंतर मग जे करायचं ते करणार। आणि आता जे आम्ही मागणी केलेली आहे तर त्या मागणीसाठी आम्ही इथं आलो होतो आणि आमचे चार्जशीट पण आम्ही केलेले आहे। रक्षासाठी आम्ही जे आलेलं आता ते आत्मसंरक्षणासाठी आम्ही आलो इथं आज, की आमच्या वकिलांना पण जीवाला धोका आहे आणि त्यांच्या परिवारासाठी पण धोका आहे आणि या अण्णा शिंदे आणि त्यांच्या आईला त्यांना पण धोका आहे, त्यांच्या परिवाराला पण धोका आहे। त्या संरक्षणासाठी आम्ही इथं आलेलो आहे। अजून झालेलं नाही आहे तर आम्ही आता पोलीस तिथं जाऊ स्टेशनला, मग ते बोलवलेत आम्ही तिथं बघू आणि त्याच्यानंतर काय असेल ते जागा आम्ही बघून त्यांनी तर ठरवू की कुठं काय करायचं आहे, मग त्याच्यानंतर आम्ही पुढचं हे करू। काल तुम्ही दाखल केलेला अर्ज पोलीस स्टेशनमध्ये काय नेमकं ते अर्ज होतं आणि कधी तुम्ही जाणार या विषयात पोलिसांची आता आम्हाला बोलवलेत, आम्ही चाललो तिकडं, त्याच्या संदर्भात आम्ही ते बोलणार आम्हाला त्या जागासाठी, तर आम्हाला जागा बघण्यासाठी आम्ही जाणार आहोत। दफन होणार आहे। हा, जागेची मागणी केलेली आहे। नाही ते बोलले की आम्ही जागा बघून शनी तर आम्ही तुम्हाला कळवून देऊ। आता आम्हाला फोन केलेला, आम्ही इथून आता चाललोय, निघालो आम्ही, तर आम्ही तिथं जाऊन शनी आता ते आम्हाला नेतील, आम्हाला जागा दाखवतील, मग कुठला आम्हाला जागा ते आम्ही बघणार। तर आमच्या मुलाच्या बॉडी दफनवण्यासाठी तर जिथं जागा सुरक्षित असेल त्या जागेवरती आम्ही हे करणार त्याला, मग त्यासाठी आम्ही ते अर्ज केलं होतं। ते आता आम्ही चाललो तिकडं, तर आम्ही जागा बघण्यासाठी आम्हाला नेणार आहे। हे बघा, आम्ही जे केलेले होते आता ते जागेसाठी आम्ही बोललो होतो, आता ते तेवढं आमचं झालेलं आहे। तर आता आम्ही चाललो, त्याच्या पुढचे काय तुम्ही आता आमच्या ते पुढचे ते असेल ते आम्ही ते करतो। आता ये मामला हमने मेहरबान हाईकोर्ट के सामने जब उठाया तो सरकार की तरफ से कहा गया कि यहाँ के जो लोकल डीसीपी है वो कोऑर्डिनेट करेंगे लोकल अथॉरिटी से और दफन के लिए जो ज़मीन है वो हम लोग कोशिश करेंगे। उसके हिसाब से हमने लिखित तौर पर उन्होंने पुलिस स्टेशन में एप्लीकेशन दी थी और उसके सिलसिले में वो लोग अभी 2-3 स्पॉट उन्होंने सजेस्ट किए, उसको भूमि देने के लिए वो लोग तैयार हो चुके हैं। चार्जशीट के लिए आप याचिका दी है या तो हाँ, ये सबसे इम्पोर्टेंट टास्क है। पीड़ित के पिता का भी ये कहना है कि मेरा बेटा अगर उसमें दोषी होता तो अगर उसको फांसी के ऊपर डबल बार भी चढ़ाते तो कोई हरकत नहीं थी, लेकिन शॉर्टकट मेथड उनको गोली डालना सर पे, ये न्याय के विरुद्ध है। क्योंकि हमारे क्रिमिनल जस्टिस सिस्टम में आरोपी का एक ही अधिकार होता है, क्रिमिनल क्रॉस एग्जामिनेशन का, और क्रॉस एग्जामिनेशन तभी संभव है जब इस केस में ट्रायल होता था, चार्जशीट कोर्ट में जाती थी, चार्ज फ्रेम होता था। ये पूरा का पूरा उसका जो साइट है वो आया ही नहीं है और एग्जैक्टली अभी तक जहाँ मीडिया में और ये सत्ताधारियों ने उसको दोषी करार दिया है, मैं उनसे सवाल पूछता हूँ, आपने भी इन्वेस्टिगेशन का कोई पेपर पढ़ा है क्या अभी तक? तो उनको भी कुछ पता नहीं है। ये फिल्मसी है, फिल्मी मेकर और राजकीय सत्ता हस्तगत करने के लिए, लोगों की सिंपैथी लेने के लिए ये षड्यंत्र के तहत इसकी हत्या की गई है।